तर सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडून राज्यसभेच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. एकूण 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी तमाम राज्यभरातील राज्यसभेच्या ज्या जागा आहेत त्यांसाठी निवडणुका होणार असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्यांचा समावेश आहे. खास करून मध्य प्रदेश येथील ज्या 11 जागांवरती आधी भाजपचे उमेदवार होते, तर राज्यसभेतला त्यांचा कार्यकाळ आता संपतो आहे आणि या कार्यकाळ संपण्यामुळेच 56 जागा ज्या राज्यसभेतल्या आता रिकाम्या होत आहेत त्याकरता ह्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचं पाहायला मिळतं. तर या निवडणुका एवढ्या तातडीनं का घेण्यात येणार आहेत, तर या पाठीमागे एक कारण आहे आणि त्या पाठीमागचं जे कारण आहे ते सत्ताधाऱ्यांकडून स्पष्ट केलं गेलेलं आहे. ते म्हणजे CAA अर्थात सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, अर्थातच नागरिकत्व सुधारित कायदा. तर हा नागरिकत्व सुधारित कायदा नेमका भारतीय मुस्लिमांसाठी धोकादायक आहे का, किंवा यामुळे भारतीय मुस्लिमांना काही प्रमाणात अडथळे येणार आहेत का, किंवा त्यांच्यावरती रेस्ट्रिक्शन्स येणार आहेत का, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी किरण पवार, खोलत पाय या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आपण नागरिकत्व सुधारित कायदा CAA याबद्दलच्या थोड्या प्रमुख भूमिका किंवा त्यातल्या प्रमुख पायंडा असलेल्या रूल्सकडे एक नजर टाकूयात. 2019 मध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे या नागरिकत्व सुधारित कायद्यात, तर यात प्रामुख्याने असा उल्लेख केलेला आहे की बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल किंवा जवळच्या जे काही राष्ट्र आहेत भारताच्या, तर त्यांच्यामधून जे अल्पसंख्याक भारतामध्ये स्थलांतर करतात थोडक्यात, तर त्यामध्ये प्रामुख्याने जैन धर्मीय असतील, शीख धर्मीय असतील, हिंदू धर्मीय असतील, तर हे त्या राष्ट्रातील अल्पसंख्याक आहेत आणि त्या अल्पसंख्याकांना तिथल्या कुठल्या तरी कारणावरून, राजकारणावरून किंवा धार्मिक गोष्टींवरून, सलोखा बिघडल्यावरून त्यांना जर स्थलांतर करावं लागत असेल आणि ते भारतात आल्यानंतर त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात येईल, तर या तरतुदीमध्ये नेमका पायंडा असा आहे की त्या राष्ट्रांमधून जर जैन, शीख, हिंदू हे जे अल्पसंख्याक आहेत थोडक्यात, किंवा यांच्यासारख्या अल्पसंख्याक रिलिजियस हे आहेत, तर यांना हा कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाईल. परंतु यात एक मोठी खाच अशी आहे की या राष्ट्रांकडून आलेले जे मुस्लिम असतील, जे गैरमार्गाने स्थलांतर करतील, तर त्यांना CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. तर या तरतुदींवरून एक गोष्ट क्लिअर होते की भारतीय मुस्लिम जे आहेत तर त्यांच्या रिस्ट्रिक्शन्स किंवा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा पायंडा घालण्यात येणार नाहीये. तर थोडक्यात या सगळं सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट बद्दल ज्या काही गोष्टी पसरवल्या गेल्या होत्या किंवा वावड्या उठवल्या गेल्या होत्या, त्यामुळे 2019 मध्ये लोकसभेमध्ये हा कायदा मंजूर झाल्यानंतर 6 महिन्यात सरकारला जे देशभर रोष निर्माण पाहायला मिळाला होता, त्यामुळे हा कायदा मागे घेण्यात आला होता. राज्यसभेत तो कायदा पुढे जाऊ शकला नव्हता लोकसभेत मंजूर झाल्यानंतर. तर सध्याच्या घडीला भाजप जे काही सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट लागू करण्याच्या इराद्यात असलेलं पाहायला मिळत आहे, तर त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुका लावल्याच्या पाहायला मिळत आहे. एकदा त्यांची सत्ता आली आणि लोकसभेत, राज्यसभेत त्यांना हा कायदा पारित करता आला. त्यानंतर पुढच्या 2024च्या लोकसभा इलेक्शन्स लागतील, त्यातले निर्णय काय येतील काय नाही, सत्ता राहील नाही राहील, परंतु त्यांना CAA हे जे काही कायदा आहे तो लागू करायचा आहे. आणि हा कायदा एक प्रकारे पाहायला गेलं तर देशात दहशतवाद्यांना, आतंकी कारवायांना, हमले करणाऱ्यांपासून किंवा जे असे स्थलांतरित येतात माथेफिरू वगैरे, तर यांच्यावरती आळा किंवा रोख बसवणाऱ्यातला आहे